हॅलो. हे असं असतंय यांचं. म्हणजे मी बॅग भिरकावली की लगेच माझ्याकडे असं रोखून बघणार आणि हे दोघं पसारा करतात तेव्हा मात्र. अहो तुम्हाला सांगतो, कॉलेजमध्ये असताना मी काय सुरेख चारोळ्या वाचायचो. घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. अगदी बरोबर. नाही म्हणजे दोघांनी सावरायचं असतं, पण आपल्याकडे विकेंडला कोण येतात? कोण? पाहुणे येतात की नाही? ऑफकोर्स. आणि घर सावरायचं तुम्हाला असतं. करेक्ट करेक्ट. सो याही विकेंडला आपल्याकडे पाहुणे येणारच आहेत. क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स. मला कॅडबरीवरून आठवलं. काय आठवलं? काय खाणार आहात? आणू? नाही नाही, काय आणू नकोस. मी कोपऱ्यावरच्या भैयाकडनं भेळ घेऊन आलोय. काय? काय म्हणजे भेळ? भेळ? हो. अहो तुमच्या सवयी कधी सुधारणार? अरे माझ्या सवयी सोड, त्या भैयाच्या सवयी काय करेक्ट होत्या. खोटं नाही सांगत. म्हणजे मेट्रोच्या कामामुळे अशी धूळ उडत होती, धूळ. पण तो शिंकताना असा हात ठेवून शिंकत होता आणि मगच भेळ कालवत होता. त्याच हाताने तीही भेळ. अगं त्यानीच चव येते. काय अगं ए, अरे मेलेल्या उंदरासारखी का धरतेस ती भेळ? नाही नाही, ही खायची नाही. तुम्हाला सांगतो, हे हिचं हायजीन आणि हायफाय ठिकाणावरून गोष्टी खायचं फॅड जे आहे ना, ते कधी जाणार आहे देव जाणे. हॉटेलात जाऊन भेळ खाणाऱ्याचं पोट नाही बिघडत, पण डोकं नक्कीच बिघडलेलं असतं. माझे सगळे प्रयत्न सार्थक या बाबतीत हिच्यासारखा होऊ नये यासाठी चाललेत, बाकी काही नाही. काय रे आला बापरे सार्थक? काय रे काय झालं? ये 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 बाळा, काय रे असं काय चालतोय तर रे? ये इकडे ये ये. अरे ते काय होतं माहिती का, पॅन्ट मध्ये मोरपीस खोचून मोरासारखं नाचताना जी पिसं खोचतात ना आणि ती नंतर टोचतात, तसं का चालतोयस तू? अहो पप्पा. हा अहो पप्पा. हो, दोन दोन पप्पा आहेत का? एक पप्पा आहे ना, एकदा बोल ना. अहो पप्पा. अरे तीन झाले, तीन. आता आओ पप्पा नाही, पुढचं वाक्य बोल. मी त्या नातू आजीकडे गेलेलो. एक मिनिट, नातू का आजी? अहो पप्पा, मी फिरकी काय येत आहेत तुम्हाला माहितीये ना, त्या आजीचं आडनाव नातू आहे. हा बरं ना. हा हा. तर आई म्हंटली त्यांच्याकडनं तूप घेऊन ये, तर मी चांगला मार खाऊन आलो. अरे पण त्यांनी मारलं का तुला? का गेल्या वेळेसारखा त्या टॉयलेटच्या मग मध्ये पाणी घालून त्यांची कवळी त्यात ठेवून आलास? नाही हो. हा नाही ना. ते त्याच्या नातवाला ना गोष्ट सांगत होते. बर. अहो कृष्ण जन्मांची गोष्ट. हा. ते म्हणाले हा? देवकी आणि वासुदेवाचा 8वा मुलगा कंसाला मारणार होता. हो. हे कळल्यावर त्यांनी त्या दोघांना कोठडीत डांबलं. मग बरोबर आहे, त्यात काय चुकलं? अहो हा मग मी म्हंटलो, हा, तू काय म्हटलो? जर का 8वा मुलगा मारायचाच होता बरोबर. तर दोघांना एका कोठडीत का बांधून ठेवलं? वेगळ्या वेगळ्या कोठडीत ठेवलं असतं तर 7 मुलांचा प्रश्नच नाही आणि 8वा आउट ऑफ क्वेश्चन. इतकं का रे कळतं तुला? अहो पप्पा, ही गुगल मुळे कळतं मला. गुगलमुळे कळतं? गुगलमुळे तू नको तिथे गुगली टाकायला लागलायस रे. परवा सोनं महाग झालं असं तुला सांगितल्यावर काय म्हणालास? आईचा सोन्याने भरलेला दात पाडून विकूया का म्हणून? अहो पप्पा, पण त्या आजी मारायचं का होतं? काय माहिती मला. नशीब त्या आजीनी तुला सोडलं, कृष्णासारखं उखळाला बांधून नाही ठेवलं. उखळी म्हणजे ती चाल आहे तिची वाली ना? ती चाल आहे ती उखळी. उखळी म्हणजे उखळी ज्याच्यात कुटतात ना. हा हा. उखळी तर माझी दिवसभर चालू असती. आपले आप्पा म्हणतात असे. तुझी ती ताकद असते का? त्याला उखळी नाही म्हणत, त्याला टकळी असं म्हणतात. टकळी टकळी चालू असते तुझी. बरं बाबा, हे काय तुझं मराठी आहे रे? त्या प्लीज आज येणाऱ्या पाहुण्यांसमोर निदान काहीतरी नीट बोल. काही वेड्या वाकडं बोलू नकोस तू. तसं मला अजून एक क्लिअर नाही झालं, हा? मी शाळेतच का जातो? अच्छा भाई, मुळातच प्रश्न पडलाय होय तुला. तू शाळेत का जातोस? बर, शिकण्यासाठी जातोस का रे? अहो पण मला डायरेक्टर व्हायचंय ना. हा. आणि मला तुषार राजासारखा बँड पण उघडायचा आहे, स्वतःचा उघडायचा. आणि हो, म्हणजे आता ह्या अभ्यासाचा काही उपयोग नाही होणार ना नंतर. मला तर डायरेक्टर व्हायचंय. पण माझ्यासारखा आयटीत गेलास तर?
पण आयटीत मला जायचंच नाही. जरूरी नहीं कि राजा का बेटा राजा ही हो और आईटी में का आईटीत हो. मराठी बोलताना तुझी जीभ वळते, हिंदी कसं नीट बोलता येतं रे तुला? काय माणूस आहेस तू? अरे बाळा, आज आपल्याकडे जे सेलिब्रिटी गेस्ट येणार आहेत ना, त्यांच्या मुलाचं पण ठरलंय. माझ्यासारखं हो, तुझ्यासारखं ठरलंय. काय ठरलंय आणि कोण येणार आहे? कोण येणार आहेत हा. सांगतो. आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले, तिचे पती निर्माता दिग्दर्शक सुरुत गोडबोले आणि आपल्या सर्वांचे लाडके लेखक दिग्दर्शक निर्माता कवी गीतकार काय म्हणाल ते श्रीरंग गोडबोले वा. आणि अर्थातच त्या फॅमिलीचा प्रिन्स. अरे बापरे, आले. या या, चला 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 घे या. माझी आणि ताईची मारामारी होते. मी म्हणते तिला डुक्कर, ती मॅटर मला म्हणते. पण आई बाबा भांडतात तेव्हा नक्की होतं काय? नाही. पाहुणे आलेले आहेत, त्यांचं स्वागत. हो अगं बाई, प्रथेप्रमाणे विसरलीस तू? हो हो, लवकर, आले लवकर, आले लवकर. आले आले. म्वा. तू असा का बघतोयस रे? वेलकम वेलकम. थँक्यू. सोनियाच्या ताटी उजळलेल्या ज्योती. माझं नाव सोनिया असल्यामुळे हे गाणं प्रथेप्रमाणे रोजच होतं आमच्याकडे. अच्छा. आणि हे ताट तिने बाहेरनं आणलंय, त्यामुळे आम्हाला प्रत्येक एपिसोडला म्हणावं लागतं. मी पण केस वर करतो. हा खरा खरा आनंद आपण शेवटचा केव्हा घेतला होता? मला इतिहासाचं पुस्तक आणून दे. मला वाटतं इसवी सन 1857च्या बंडानंतर लगेच. बरं, मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे आता श्रीरंग गोडबोलेंच्या बरोबर मी इतकी वर्ष काम करतोय, खरंच मी यांना काय हाक मारू रे? कारण मी त्यांना विचारलं, मी तुम्हाला काय म्हणू, रंगा सर म्हणू का श्रीरंग काका म्हणू का गोडबोले सर म्हणू? तर ते म्हणले, श्रीरंग. श्रीरंग म्हणू. श्रीरंग म्हणू ना, नुसता रंगा नको ना? रंगा चालेल. रंगा चालेल. वा. त्याची तर वाट बघत होतो आपण. चला आता रंगा. बसा. बरं, आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही एक स्पेशल गाणं गाऊन करतो. तेव्हा आपली परमिशन असेल तर तेवढं गाणं मी म्हणतो आणि मग आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पाहुणे आले हे बाबा आई, आजोबा आजीची मजा येई. असल्या सॉलिड फॅमिलीने हुशार पोर घडवले. जमले रे जमले, जमले रे जमले, जमले रे जमले. उवा 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 उवा. सगळे प्लीज बी कम्फर्टेबल. हे आपलंच घर आहे असं समजा. नाही आपल्या घरी बाबा. अरे होय बाबा, आपलंच घर आहे, ते घेऊन नाही जातात कुठे. हा, ठीक. पण आपल्या घरी आले ना, असं म्हणायची पद्धत असते ना, हे तुमचं घर समजा म्हणून. हो. हा, नुसतं समजणार, ते काळजी नको करू. हा. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण एक गंमत करणार आहोत. म्हणजे आता आपल्या घरी लहान मूल जन्माला येतं, मग काही दिवसांनी आपण त्याचं नाव ठेवतो. मग जग नावं ठेवतं. म्हणजे लोक पण नावं ठेवतात. पण काय होतं, ज्याचं बारसं झालेलं असतं त्याला तो काही बारशाचा प्रसंग फारसा आठवत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तो बारशाचा प्रसंग आपण इथे रिक्रिएट करूया. तर तुम्ही जरा तुमच्या मुलाचे लाड वगैरे करा, त्याला पाळण्यात घाला. त्याचं नाव काय आहे ते तुम्ही ठेवा, म्हणजे आम्हालाही कळेल. आणि त्याचं नाव का ठेवलं हेही आम्हाला सांगा. आमचे 2 विश्वासू सहाय्यक आहेत, त्यांना बोलवतो आम्ही, सरडा आणि विंचू. इकडे तुला गंमत सांगतो आहे ना. हा, त्याचं नाव काय सांग मला. काय? त्याच्या केसांवरनं तुला काय नाव असेल असं वाटतं याचं? नाही रे, सरडा. सरडा आहे. आणि याचं नाव विंचू आहे. का माहितीये का? आईच्या माहेरनं आलंय. सिक्रेट सांगणार नाही. उशिरा आलो तर खेळणसे आपली. फ्लॅशबॅक का काय? तू काय म्हणालास, फ्लॅशबॅक आहे का? हा फ्लॅशबॅकच आहे, पण तो तुला आठवत नाहीये. या वाड्यात
कोण होतो म्हणजे या वाड्यात नाव ठेवलं मला. या वाड्यात नाव नाही ठेवलं, नाव पुण्याला ठेवलं, पण आपण आता इथे परत नाव ठेवणार तुझं. चालेल का? वन्स मोर. मला दुसरं नाव नकोय. नाही दुसरं तेच नाव ठेवणार. तुझ्या बारशाला काय काय झालं तुला कळेल ना. तुम्हाला आठवत आहे? हो मला आठवत. हे बघ हे बघ असं तुला पावडर लावली होती. इकडे बारशात हा मस्त अमेझिंग. आम्ही ऍक्च्युली तुला कधीच काजळ लावलं नाही. तीट लावा बस. अरे कबीर काही छान दिसतं. छान लावायची. इट्स फॉर गुड लक. इट्स फॉर गुड लक. इट्स फॉर गुड लक. आणि मग जाणार नाही मेकअप. जात अरे जाणार आठवतंय. पण इथे लावूया असं. कबीर इकडे आरशात चिनला लावूया. नाही. नाही नाही नीट नाही लागली, नीट नाही, नीट लाव. वा. वाव अरे माइंड थांब. ब्लोइंग. आ! माइंड ब्लोइंग. आणि आता पाळण्यात ठेवायचं. टोपी घालायला पाहिजे की नाही आपल्याला. अरे यार. Stop it. या. असे छोटेसे अरे बाळ माझ्या. बापरे. सॉरी सॉरी. ये. असं मावत पण नाहीये पाळण्यामध्ये. अरे बापरे. अरे सर बरोबर असा खाली हो. पाय पाय फोल्ड फोल्ड कर. हा नाईस कम्फर्टेबल. कम्फर्टेबल. आता काय आणि तू तेव्हा कसा रडत होतास तुला आठवत आहे का? लहान बाळ कसं रडत होतं आठवत आहे तुला? उलटा दिसतोस. मी उलटाच आहे. पळशी असं रडत होतास तू. हा करेक्ट. बरं आता नाव काय ठेवलंय? नाव काय ठरवलं ते कुर्र करून मग सांगायचं. सांग ना. हा? कानात तुझ्या कानात सांगू का? आता खरं कसं केलं सांग. तेच करते. कबीर. कबीर. वा, 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 वा. बरं कबीर का नाव ठेवलं? आमच्या मनात 2-3 नावं होती. कबीर हे नाव निवडण्यामागचं कारण असं होतं की संत कबीर यांच्याबद्दल मी वाचलं होतं आणि मला हे 2 गोष्टी खूप आवडल्या होत्या त्यांच्याबद्दलच्या. पहिली गोष्ट अशी की त्यांच्या धर्माबद्दल फारशी काही माहिती नव्हती आणि आमच्या घरात. काढायचे मला. हो ठीक आहे टोपी काढूया. संत कबीर यांच्यावरून नाव ठेवलं. मुलगा असावेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. नेव्हर माइंड. आम्ही कोणीच धर्म आणि जात या गोष्टींमध्ये फारसा विश्वास आमचा नाही आणि ते एक पहिलं कारण होतं. दुसरं कारण असं होतं की ते संत असले तरी ते आयुष्यभर काम करत होते अशा त्यांच्याबद्दलच्या नोंदी आहेत. तर हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं आणि त्यांचं आत्तापर्यंतचं सगळं काम त्यांनी कधीही लिहून ठेवलं नसलं तरी ते लोकांना माहिती आहे, पास ऑन होत आलंय. या तिन्ही गोष्टी मला फार इंटरेस्टिंग वाटल्या आणि म्हणून मी ते नाव ठेवलं. वा. मला एक सांग, आता आई बाबांनी तर तुझं नाव ठेवलं कबीर. मेकअप काढलाय का? अरे मेकअप काढला रे, सगळा काढला तुझा. पण मला आता एक मी बोलत असताना मध्ये फोटायचं नाही. हा माझं बोलणं ऐकून घ्यायचं आधी. मला एक सांग, समजा अरे ऐक ना. ठीक आहे ऐकतोय. हा ऐकतो. मला एक सांग, समजा तुला आईला आणि बाबांना एक एक नाव ठेवायला सांगितलं. आत्ताचं त्यांचं नाव काय आहे? गिरिजा आणि सुरत. सुरुद. समजा तुला सांगितलं की बदल त्यांचं नाव, तर काय ठेवशील त्यांचं नाव? मी आईचं गोरिला. ए नाही रे, असं गोरीला काय, गोरीला कसं म्हणतोस तुला? गोरी आहे म्हणून असेल कदाचित. हा. गिरिजा म्हणून गोरीला असेल किंवा खूप गोरी आहे म्हणून. गिगाबाईट. गिगाबाईट हा गिगाबाईट. आणि बाबाचं ओके. जोकर. नाईस. का पण बाबाचं जोकर का नाव ठेवशील? जोकरच आहे ना. ए, तो तुला जोकर सारखा खेळवतो म्हणून ना. नाही मग जोकर आहे. कबीरच्या बद्दल मी ऐकून येतो पण प्रत्यक्ष बघतोय. तर मला एक सांग सुरुद, हे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे आपण असं म्हणतो, पण हा असा असेल हे तुम्हाला पहिल्यांदा कधी जाणवलं? इतका हायपर ऍक्टिव्ह, इतका बोलणारा आणि ऑफकोर्स हुशारी पण आहे, सर्व जाणून घ्यायची जिज्ञासा आहे, हे कधी जाणवलं? नाही प्रश्न कायमच विचारत आलाय तो. इन्क्विजिटिव्ह आहे, क्युरियस आहे. हे काय ते काय हे आम्हाला कायम विचारत राहतो. आणि एक आम्ही आमच्यामध्ये ठरवलंय की त्यांनी किती प्रश्न विचारले तरी हे अरे विचारू नको असं आम्ही त्याला करत नाही. हवे तेवढे प्रश्न विचार. रात्रीचे किती वाजले असले तुला कुठलाही प्रश्न पडला तरी विचार. त्याच्यामुळे आम्ही त्याला कायम ते प्रोत्साहन दिले की तुला हवं ते विचार. आज पहिल्यांदा तो कॅमेरा समोर आलाय त्यामुळे हे रूप आम्ही पहिल्यांदा बघतोय. त्याच्यामुळे हे काहीतरी नवीनच आम्हाला दिसतंय की कॅमेरा ऑन झाल्यानंतर हा ऑन होतोय. हे आम्हाला आज पण म्हणजे जाणवलं. हा हे मला वाटतं अत्यंत खानदानी गुण आहे भीतीदायक ना? सुद्धा आहे. हा भीतीदायक गोष्ट आहे पण पण गिरिजा मला सांगा, खानदानी गुण नाहीये का? आम्हाला असं वाटलं होतं की खानदानातला हा मुलगा
असं काहीतरी रेबेल करून इंजिनिअरिंगच करतो असं म्हणेल. तो काय तो होता की रेबेल करून इंजिनियर झालेला प्रश्नच नाही. समर्थ अभिनेत्याचा ना तू तो कसा असणारच ना. बरं मला एक सांग, सकुरा कोण आहे सकुरा? माझी कुत्री. हो, हो. कुठनं घेऊन आलास तिला? हे कुठलं? नाशिक नाशिक नाशिक. नाशिकहून आली. अरे मी यशला सांगितलं दुबईवरून आली होती. दुबईवरनं कुत्री घेऊन आला तसं कोणाला सांगितलं? काय सांगितलं? माझा फ्रेंड यश आहे. झालं, आता त्याला कळलं. आता त्याला कळलं नाशिकहून आली होती. बरं मला दुसरं सांग, गोडबोले आडनाव कसं पडलं रे? मला ना माहित. हे तुला सांगितलं होतं. ही ऍक्टिंग आहे, ही ऍक्टिंग आहे. ठीक आहे बरं सांगतो. हा सांग. आबाने सांगितलं होतं ते सांगतो. हा बरी सांगितलं होतं ते सांग. ठीक आहे. हा सांग. ते तू पण सांगितलं होतंस. सांग तू सांग, तुला जे कळलंय ते सांग. 2 माणसं होते आणि एकाला मिठाई पाहिजे होती हम्म. आणि दुसऱ्याकडे मिठाईचं दुकान होतं आणि तो जास्त मिठाई खातो आणि कमी विकतो आणि तो गोड बोलायला लागला त्याच्याने. आणि तो म्हणाला कोणतरी रोडवरती चालला होता, त्याला सगळे माहिती आहेत. मग तर त्या दुसऱ्या ज्याला मिठाई खायची होती तो म्हणाला ते त्याला बोलव ना. म्हणजे कोण? मग तो म्हणतो ते एकटा आहे तो गोड बोलणारा. आणि त्याच्याने ते गोड बोले पडले. गोड बोले डबोल आहे ना. गोड बोले गोड बोले गोड बोले गोड बोले. हे नवीन आहे काहीतरी. हे नवीन काहीतरी गोडबोले ते नवीन आहे. मला आधीच ते खरं नाही वाटत. नाही, ते खरं language नाही आहे मराठीचं. Actually ना तुला सांगू, मी आता सांगायला हरकत नाही तुला, माझ्या शाळेत ना माझी एक मैत्रीण होती आणि 2 मैत्रिणी होत्या. त्या दोघींना मी कोणाशी बोलतो ते कळून नाही म्हणून मी आवाज बदलून बोलायचो. मला 2-3 मैत्रिणी होत्या माहितीये. त्यांनी ओळखलं नाही कधी. माहित नाही मला. कबीर तुला मी करतो ते काय? आवाज बदलून. आवाज बदलून कोणाशी बोलतो? कोणाशी? माझ्या ते मुलगी आहे स्कूलमध्ये, हा. स्नोजी आहे. आणि एक फ्रेंड आहे जी मी बघत बसतो. बघत बोलायला टाइम नसतो. लाज वाटते बोलायला वाटते म्हणून का? आवाज बदलून बोलतो. हो अरे असं आहे. जे जिया आहे. हो ना कळलं ना. आता माईक ऑफ. माईक ऑफ. ती हा शो बघणार नाहीये, तू बोलू शकतोस. तू का बघणार नाहीस? ती बघणार ती हा नाहीये. शो बघणार नाही. तुझी फ्रेंड रे. जिच्यामुळे करता तो आवाज बदलतोस, ती हा शो बघणार नाहीये. सो यू कॅन शो देम हाऊ युअर व्हॉइस चेंज. अरे बघणार ना. नाही बघणार. नाही बघणार. बघणार. म्हणून तर नाही सांगतो बघायला तुला देणार आवाज तिला. बदलायला. हा. मला नाही बोलण्याचा आवाज. राहू दे. राहू दे कसं. बघितला राहू दे. सारखं नाही. तिला माझा खरा आवाज पण काढायला पाहिजे. अरे वा. आय विल गिव्ह यू 3 वर्ड. हा त्याची तू आम्हाला एक गोष्ट सांगायची. अरे अरे उंदीर, बॅटमॅन आणि रिक्षावाला. मी सजेस्ट करू का? बॅटमॅनच्या ऐवजी स्पायडरमॅन केलं तर त्याला गोष्ट लगेच येईल. हा मग स्पायडरमॅन आम्हाला कोणी चालेल. उंदीर, स्पायडरमॅन, रिक्षावाला. उंदीर असतो हा. जो स्पायडरमॅन वेब मारतो आणि उंदीर तो वेब कुरतडतो. ओ आणि स्पायडरमॅनने कधीच धरलं असतं. रिक्षाचं ब्रेक जाम झाला असतो. हा. उंदीर वेब कुरतडतो आणि रिक्षाच गेली. कोणाला उंदरानं गेली रिक्षा. उंदराने नेली रिक्षा. आबांच्या इंजिनियर असल्या तर त्याला फायदा झाला. गेली बीचवरची गेली. कुठे गेली? बीचवर. बीच वरती गेली त्या रिक्षा. आफ्रिकाच्या बीचवरची गेली ती. अच्छा. आणि त्यातनं मग उंदीर गेला का रिक्षातनं? नाही नाही पण कोणी कोणाला वाचवलं? कोणीच नाही कोणाला वाचवलं. अरे पण मग रिक्षाचा ब्रेक जॅम झाला असतो तर मग स्पायडरमॅनने तिला वाचवण्यासाठी वेब टाकलेलं असतं ना. अरे ते मूल नसतं ना. मुली नसतात त्या रिक्षामध्ये, फक्त रिक्षाला असतो. मग काय तर मरू दे त्याला. रंगा उलट गाणं म्हणतोस तू ते एकदा आम्हाला झलक दाखव ना. उलट गाणं कसं म्हणतोस तू?
चांद रे रोमा ब्याम्यांच्या नवात चांद रे रोमा चांद चांद रे रोमा ब्याम्यांच्या नवात चांद रे रोमा चांद गडा शिरावा पुंजलार राकाळा कपाकूस पुंजलार ताज ती टाळी जीव ते टाळी लुफोसी पारा चांद चांद रे रोमा बांब्याच्या नवात चाम रे रोमा चाम अरे बिग applause for कबीर. बरं ह्या गाण्यावर तू डान्स केलास पण लिरिसिस्ट माहितीये का गाण्याचा कोणी लिहिलंय गाणं माहितीये ह्यानेच लिहिलंय. कोण हिंदी म्हणजे कोण ह्याने आव्हानी. आपण लिहिलंय तुला माहितीये अरे मग काय प्रश्नच मिळला माझं सगळं ओम फस झालं मला वाटतं खरंच? खरंच Yeah! माझा पचका झाला पचका. बरं रंगा तुझ्या लिखाणाचे खूप प्रत्यय मी घेतलेला आहे म्हणजे आपण अनेक काम बरोबर केल्यामुळे मला माहितीये पण एकच आजची एक गंमत आहे की आज आपण कबीरचा स्पेशल एपिसोड करतोय तेव्हा एपिसोड संपेपर्यंत कबीर तुझ्यासाठी काय आहे याच्यावर एक गाणं आम्हाला ऐकायचंय कविता ऐकायची गाणं ऐकायचं जे तुला करावं असं वाटेल तसं त्या गाणं कारण त्याला मी चांगला ओळखतो हा, म्हणूनच कबीर मी तुझ्यावरती गाणं करणार आहे आज एक ठीक आहे. बरं मला सांग कबीर तुला मोठेपणी काय व्हायचं ठरवलंय तू सिंगर, डिटेक्टिव्ह, ऍक्टर, सायंटिस्ट, काय होतं? फिल्ममेकर, ऍक्टर. ऍक्टर झालं. अजून तुला स्पायडरमॅन पण व्हायचं होतं ना लहान असताना. ते खरं नाही होऊ शकत. ते खरं नाही होऊ शकत. स्पेसमध्ये पण जायचंय आणि डॉक्टर पण व्हायचं. डॉक्टर कधी म्हणालो मी? मध्ये एकदा बोलला होतास चालेल म्हणून. सायंटिस्ट डॉक्टर होतो ना. हा पण तुला माहितीये मी शाळेत असताना ना मला जाम भेंडीची भाजी आवडायची मला पण. तुला पण आवडायची भेंडी मला पण. तुला पण भेंडीची भाजी आवडते आवडती भेंडीची भाजी. त्याला पण भेंडीची भाजी आवडते बघ तुला भाज्या खायला आवडतात. ऐकताय ना सगळे लहान मुलांनी खरंच भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि हा खातो. काढलं नाही. आणि अमृत म्हणजे काय सांग अमृत म्हणजे काय वरण भात. तुला गंमत सांगतो अतुल याची एक गंमत अशी आहे की तो कुठे पार्टीला गेला पिझ्झा पार्टीला वर गेला भरपूर खाल्लं तिकडे त्यांनी रात्री समजा परत आला 10-10:30 वाजता आम्हाला असं वाटतं की भयंकर पोटभर खाऊन आलाय तर आल्यानंतर तो म्हणतो की व्हॉट अबाउट डिनर? यो मॅन करेक्ट आहे तुझं. आणि मग डिनरला तो काय खातो वरण भात. करेक्ट वा. आणि वरण भात जर का तयार नसेल तर आम्ही वाट पाहत पण बसायला तयार असतो बरोबर कुकर लावा मी बसीन पण मी वरण भात खाणार. हो. पण गिरिजा तुझी रिॲक्शन काय असते म्हणजे कबीरला सोडून जाताना म्हणजे ऑफकोर्स मला हे माहिती आहे की कबीरच्या आसपास खूप माणसं असतात ती लकी आहेत तुम्ही म्हणजे एकत्र असता रंगा गीता दोघे जण असतात पण तरी सुद्धा एक सुरुवातीला सोडून जाताना काही मला अर्थातच सुरुवातीला सोडून जाताना बरं नाही वाटायचं पण खरंच खूप भाग्यवान आहे मी कारण मम्मी म्हणजे गीता आणि माझ्या आजी सासूबाई सुद्धा सगळे असतात घरी काळजी घेतात कबीरची आणि मला एकदाही असं वाटत नाही की फोन करून विचारावं तो जेवलाय का किंवा तो बरा आहे का किंवा त्याचं बरं चाललंय का कारण खूप छान सांभाळतात आणि तो छान राहतो आणि मला असं वाटतं की तो एक 10-10.5 महिन्याचा असल्यापासून मी त्याला थोडं थोडं सोडून जायला लागले सुरुवात केली त्याचं चालू दे आपण बोलू. आणि त्यामुळे तोही रुळला सगळ्यांमध्ये मलाही सवय झाली ती आणि आता असं काही नाही राहिलंय की तो एकाकडेच राहतो किंवा एका ठिकाणीच त्याला आवडतो माझ्या आईकडे मम्मीकडे म्हणजे सासूकडे बाबांबरोबर माझ्याबरोबर तो सगळ्यांबरोबर छान ऍडजस्ट करतो आणि प्रत्येकाप्रमाणे ऍडजस्ट करतो सो मला खूप कौतुक वाटतं त्याचं. बरं एक ना आई म्हणून क्युरिओसिटीचा हा प्रश्न आहे. जेव्हापासून कबीरला हे कळायला लागलं की आत्ता आई आपल्याला सोडून घराबाहेर जाणार आहे तेव्हा तू त्याला काय सांगून जायचीस? मला ऍक्च्युली खूप आया हा प्रश्न विचारतात. मी त्याला नेहमी खरं सांगून जायचे. मी त्याला नेहमी हे सांगून जायचे की मी ह्या कामासाठी चालले आणि मला जावं लागतंय म्हणून नाही मला ते काम आवडतंय म्हणून चालले. ते सगळ्यात महत्वाचं आहे. कर्मधर्म संयोगाने 3 जनरेशन एका कोचावर बसलेले आहेत तिकडे. मला रंगा तू सांग तू इतकं काम केलंयस मुलांसाठी राईट फ्रॉम
ग्रिप्स थिएटर असेल किंवा त्याच्यानंतरचे बालनाट्य असतील, त्याच्यानंतरचं आचवरचं काम आहे, तर या वर अ पिरियड ऑफ टाइम तुला काय फरक जाणवतो? हा म्हणजे मला सुरुद लहान होता, त्याचं लहानपण मला आठवतं, माझं लहानपण मला आठवतं. आणि आता कबीर बरोबर मी खेळत असतो, तो माझ्या समोर असतो. तर मला एक गोष्ट निश्चित माहिती आहे की त्यांच्यातली निर्व्याजता जी असते मुलांमधली, ती निर्व्याजता, इनसन्स ज्याला म्हणतात आली मराठीमध्ये, कारण निर्व्याज म्हणजे काय ते कळत नाही बऱ्याच लोकांना. तर त्या मुलांचा जो इनसन्स असतो, तो इनसन्स अजूनही तसाच आहे. त्या मुलांची एक स्पष्ट बोलण्याची त्यांची वृत्ती असेल, निर्व्याज प्रेम करण्याची वृत्ती असेल, ती वृत्ती तीच आहे. अर्थात त्यांच्याकडे असलेलं एक्सपोजर वेगळं आहे, त्यांच्याकडे असलेली सगळी मीडियम्स वेगळी आहेत. आमच्या लहानपणी जे होतं नव्हतं ते यांना अवेलेबल झालं, आता यांना जे अवेलेबल नव्हतं ते यांना अवेलेबल झालं. अगदी. तर ही सगळी नवी जनरेशन जी आहे, ही नवी जनरेशन नव्या सहस्रकामारी जन्माली कम्प्लिटली वेगळी आहे. पण माणसं म्हणून ती सगळी लहान असताना सारखी असतात. म्हणजे त्यांच्यातला जो इनसन्स आहे, तो इनसन्स कधी चेंज होत नाही. कारण मला असं वाटतं की आता सुद्धा तो त्याला काही घेणं देणं नाही येतो, तिकडे त्याचं ते खेळणं चालू आहे, कॅमेरे चालू आहेत, हे सगळे लोक बसलेत, काही नाही, तो त्याच्यात आत्ता आहे. तर मला असं वाटतं की ते बदलू नये, आणखीन ते बदललं नाही आहे याचा मला आनंद आहे. म्हणजे समजा तो आत्ता असा असताना की तो कॅमेरा फ्रेंडली आणखीन खटाखट बोलतोय, तर मला असं काही फार कौतुक वाटलं नसतं. कारण अनेकदा आपल्याकडे लहान मुलांना तसं ट्रेन केलं जातं की तू अमुक कर, तू तमुक कर. तसं काही नाही, तो त्याच्यात रमलाय. तर मला असं वाटतं की हे त्यांचं शैशव जपणं जे असतं ना, ते शैशव जपणं फार आवश्यक आहे आणि ते आपण जपावं. ते बदललेलं नाही एवढी माझी खात्री आहे 3 जनरेशनमध्ये. तुझं नाव काय या शो मध्ये? माझं नाव शो मध्ये? माझं नाव शो मध्ये सत्या. अरे ह्याचं नाव आहे ना? याचं नाव काय? समर्थ आहे माझं. माझं नाव काय आहे शो मध्ये? तुझं नाव शो मध्ये काय ठेवूया सांग? बारसं झालं ना तुझं? आत्ता काय नाव ठेवलं बासाला? कबीर. अरे ह्यांचं नाव काय वेगळं शो मध्ये? कारण ते शो मधले आहेत, आपण गेस्ट आहोत. आता आपली आमच्या खरी आई नावं बाबा असतात. आणून परत आमचं बारसं करायला लागेल. नाही तर आता आपण एक साधासा गेम खेळूया. म्हणजे आपल्या मुलांबद्दल आपल्याला किती माहिती आहे ते जरा जाणून घेऊया. प्रश्न कॉमन आहेत. सुरुदला आम्ही प्रश्न विचारलाय, कबीरला आम्ही प्रश्न विचारलाय. आता त्यातले गिरिजा आणि रंगाला किती येतात ते आम्हाला बघायचंय. हो बरं. मग कबीर तिकडे उभा राहील, सुरुद तिकडे उभा राहील. गिरिजा आणि रंगा तुमच्या हातात स्टिकी नोट्स दिल्या जातील, त्याच्यावर तुम्ही उत्तर लिहायचं आणि त्यांच्या शर्टवर चिकटवत जायचं वरपासून खालपर्यंत, आणि नंतर आपण टॅली करू. ओके. कोणाचं काय आहे ते. आवडता रंग. दुसरा प्रश्न, आवडता पदार्थ. आवडता हिरो. एक्सप्रेशन चेंज नाही करायचं. झालं. आता आवडती हिरोईन ऑब्विसली. तुला विचारायला बघू काय? नाही हे पेपर फोडतोय तो आत्ताच. हो. आवडता खेळ. बघ बाबा बघ कसं शांतपणे उभा आहे. नाही आता नाही चेंज करता येणार. आता लिहिलं. अरे यार, अरे वेगळं काहीतरी होतं. आवडता मित्र. कन्फ्युजन आहे आता 2 मध्ये मला. कसं कळलं? कसं कळलं? हा जुना होता आवडता, हा नवीन आवडता. ओके. आवडती मैत्री. आवडती मैत्रीण काय आईने पटकन लिहून टाकलं, त्यामुळे शी नवस आहे. काय होणार आहे? आवडती फिल्म. कुठली वाली पण आता खूप आहे. खरं तर हिंट देऊ नये तुला, पण काय बघू? हे नाही बघू काय. सगळा पेपर फोडतो हा कबीर. बरं, आवडतं पुस्तक. हो त्याला कळलं. अरे हो की इथे. आता आवडतं कार्टून. आत्ताच कुठलंय माहिती नाही, खूप बदलत असतात आमची. नको काय नको. असं हे तुला आवडायचं बाबा. हे तुला आवडायचं आतापर्यंत. आता नवीन काही वेगळं असेल तर मला माहिती नाही. ओके. आता काही बोलू नकोस. झाली ना. माझं काहीतरी चुकलंय पण मेजर. ठीक आहे ना, आपण बघूया ना.
बघ काय उत्तर लिहिलेत. आवडता रंग कबीरचं म्हणणं आहे रेड. गिरिजाने काय लिहिलंय? त्याला हे सगळे रंग आवडतात हो की नाही? हे असं नाही, आम्ही काय त्याला करायचं मग? कुठले कुठले रंग आवडतात? रेडला तिने जास्त इम्पॉर्टन्स दिलाय ब्रॅकेट. ठीक आहे, मग राहू दे राहू दे. सुरुजनी लिहिलंय पांढरा. रंगाने काय लिहिलंय? ब्लू. काढून टाक. कबीर, वन लव्ह, युअर लिडिंग. यू आर विनिंग अरे कबीर. माझा एक गे आता माझे एक जाणार आहे. अरे जाणार ना. चुकीचं लिहिलं. अरे थांब जरा. अरे बघू तर खरी आबाने किती चुकीचं लिहिलंय ते. बरं, आवडता पदार्थ काय लिहिलंय बघ? काय लिहिलंय? पिझ्झा. पिझ्झा. बरोबर आहे. बरोबर आहे परफेक्ट. आपल्याला हे पण काढून ठेवायला लागणार आहे, कारण रंगाने लिहिलंय बटर चिकन आणि सुरुजनी लिहिलंय बिर्याणी. आवडता हिरो टॉम हॉलंड. टॉम हॉलंड. बरोबर परफेक्ट. आहे. हा. काय सांग ना काय आहे? आवडता हिरो आबांनी लिहिले की मी, म्हणजे श्रीरंग गोडबोले. रंगा हा रिअल लाईफ हिरोच आहे. येस. त्यामुळे ते असलंच पाहिजे. बरं, आवडती हिरोईन स्कारलेट जोहान्सन. स्कारलेट जोहान्सन. आणि माझं पण स्कारलेट जोहान्सन होतं, Correct आहे. पण त्यांनी काय लिहिलंय? त्यांनी मेरिल स्ट्रीप लिहिलंय. आवडता खेळ हो. काय? काय लिहिलं? फुटबॉल. आणि माझा फुटबॉल आहे. फुटबॉल आहे ते परफेक्ट आहे. पण राहू देते तसंच क्या राहू बात दे. आहे. ओके. आवडता मित्र. मित्र. लिहिलंय नीट लिहिलंय. आणि सुरुजनी इथे लिहिलंय आनंद गोडसे. आणि इथे काय आहे? इथे लिहिले टुटू, पण तोही माझा खूप जवळचा मित्र आहे, शेजारी मित्र. म्हणून हे अगदीच चुकीचं आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे असू दे. हे असू दे. हो. हे असू दे. ओके. आवडती मैत्री. बरोबर आहे. हे, हे. Exactly बरोबर आहे. ए, हीच ती आहे. आवाज बदलून बोलतोस ती. सुरुचची. बरोबर आहे. गिरिजा. आवडती फिल्म. माझं बरोबर आहे ऑलरेडी. अरे ते बरोबर आहे, पण आम्हाला कोण बरोबर नाही. माझं बरोबर नाही. काय लिहिलंय बघूया? काय लिहिलंय मी? स्पायडरमॅन लिहिलंय. हा. पण माझी आता हॅरी झाली. हॅरी पॉटर सिरीज असं इथे लिहिलंयस तू. हो. पण ते आता काढून टाकायला पाहिजे. ते काढून टाकायला पाहिजे. सुरुचची. मी लिहिलंय गॉडफादर, आणि त्यांनी लिहिलंय पुणे 52. तर तेही बरोबर आहे, कारण गॉडफादर ही मी पाहिलेली आवडती फिल्म आहे माझी सगळ्यात. आणि पुणे 52 ही आम्ही बनवली आहे, त्याच्यामुळे ती तेवढीच. तुमचं ना तिकडे जे काही कॉन्सलेशन प्राइजचं चालू दिस इज नॉट अलाउड. हे काढून घेऊया आपण. हे काढून घेऊया. आवडतं पुस्तक. हा बरोबर आहे. कुठलं आहे रे? कुठलं पण सांग ना. जेरोजी मॉन्स्टरटन. मगाचपासून मी वाचायचा प्रयत्न करतोय. आत्ता मला कळलं नाव काय. सुरुचचं. आणि मला ऍक्च्युली आवडतात जेफ्री आर्चरची कुठली पुस्तकं आधीची, पण ह्यांनी लॉर्ड ऑफ द रिंग्स काढून टाक. आता काढून टाक. एनिवे, आता आवडतं कार्टून. माझा जरा बरोबर आहे. रंगाने काय लिहिलंय मग? त्यांनी मिकी, डॉनल्ड आणि मिकी. आता कोण जिंकला, कोणाची किती आन्सर्स बरोबर आहेत ते मेन बघायचं राहिलं आपलं. तुझी किती आन्सर बघ बरोबर काउंट आहेत? कर किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 8. वाव. आणि इकडे किती बरोबर आहेत? 4. 4 1 2 3 4. 4 आणि 8. म्हणजे विनर. विनर कोण आहे? रंगा, आपण सुरुवातीला जे म्हणालो होतो की एक एपिसोड संपेपर्यंत एक कविता किंवा एक कबीरसाठीचं गाणं. हो, आता म्हणायचं ते. आत्ता म्हणायचं. बर, ठीक आहे. कबीर म्हणजे कच्ची कैरी. कबीर म्हणजे कच्ची कैरी, गरगर फिरती भिंगर बवरी. कबीर म्हणजे कच्ची कैरी, गरगर फिरती भिंगर बवरी. घरात घुमता वादळ वारा, घरात घुमता वादळ वारा, आभाळातील चमचमतारा. क्या बात आहे. कधी भाबडा सच्चा बच्चा, कधी भामटा लबाड लुच्चा,
कधी भाबडा सच्चा बच्चा, कधी भामटा लबाड लुच्चा, दुसरं तिसरं आहे काय, आहे दुधावरची तो साय. वा 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 वा. संपला एपिसोड. संपला एपिसोड नाही, कविता संपली. संपलं का कविता संपली. कविता कशी वाटली तुला कविता? मस्त आहे. मस्त आहे. पण ही खरंच गंमत आहे म्हणजे. पण हे खरं आहे का सगळं? हो आहे. त्यामुळे कबीर म्हणजे सच्चा बच्चा आणि कबीर म्हणजे लबाडा लुच्चा. हो आणि मी फिरतो ना गोलगोल. हा, गरगर भिंगरी. म्हणून गरगर भिंगरी आणि तो आहे. वादळ म्हणाल. वादळ वारा कसा आहे दाखव मला. सगळ्या घरात फिरतो वादळ वारा. नाईस. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुमच्याशी गप्पा खरं तर अजून खूप मारता येतील. म्हणजे कबीरचीच खरं अजून मी खूप वेळ बोलू शकतो. मला कबीरची खरं तर 1 मिनिट फक्त प्रायव्हेट बोलायचं. तुम्ही मला वेळ दिलीत तर मी तर माईक ऑफ. माईक ऑफ इकडे. 1 मिनिट. तुम्ही जरा बाहेर जाता का? 2 मिनिटासाठी. हो, आम्ही सगळेच जातो. तुम्ही सगळे बाहेर जा. चालेल. कुठे तू इकडे माझ्या बरोबर बस. माईक ऑफ करून आपण बोलायचं. बस. ये इथे बस. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. येस. मला सांग, आई बाबा आबा रंगा एवढे तुझ्याबद्दल बोलले, तुला त्यांना काही सांगायचंय? मला आता काही आठवत नाहीये. तुला आठवत नाहीये? पण असं काहीतरी सांगायचंय का मम्माला? किंवा तुला अशी काहीतरी गोष्ट सांगायची का ती त्याला सांगितली नाहीयेस तू? काय डायरेक्टली सांगायचं त्यांना. डायरेक्टली मला सांग, मी सांगतो त्याला. एक गिरीची असते गिरिजा असते. आणि तिला स्कूल असते. हा, तिला स्कूल असते तुला स्कूल असते. हम्म. हा, आणि तिला पपेट शो करायचा असतो. काय करायचं असतं? पपेट शो. पॅचो पपेट शो. पॅचो. आणि तिला मी पपेट चालवता नाही येत. हा, तर एक दिवस जेव्हा तो पपेट शो असतो हा, तो एक मुलगा सुरुत तिला हेल्प करायला जातो. हा. अं, गिरिजा एक मुलगी असते आणि सुरुद नावाचा मुलगा तिला हेल्प करायला जातो. आणि मग ते दोघं पपेट शो करायला जातात. हा, तू सांग ना. मी सांगतो पण तू मला सांग ना पूर्ण. मग ते त्यांचं लग्न झालं. पपेट शो करायला गेलं, लग्न झालं. ते खूप छोटे होते तेव्हा. बर. एक दिवस सुरत लोयाला गेला. लोयलाला? हा आणि स्कूलमध्ये? गिरिजा तिथेच राहिली. कुठे? लोयला मध्येच? नाही मग? तिच्या शाळेत जिथे पपेट शो झाला. हा, तिथे राहिली. हा, बर. लोला आणि तिची स्कूल अशी मिक्स होती. तर ना ऐकू येते का? नाही, बंद आहे आपला. मग ते खूप मोठे होतात. त्यानंतर मध्ये परत भेटतात. हा. त्यांचं लग्न होतं. हा. हो त्यांना मुलगा तो कभी नव्हता. आता तू सांग. झाली गोष्ट? झाली गोष्ट. मग बोलवू द्या ना. हो सांग. ओके. हॅलो. हॅलो. हा, तूच बोलवणार ना. आणि त्यांनी मस्त गोष्ट सांगितली. एक गिरिजा नावाची मुलगी असते, छोटी असते एकदम, आणि ती शाळेत जात असते. हा. आणि त्या शाळेत एक सुरुद नावाचा मुलगा येतो. अरे पपेट शो विसरला. पपेट शो सॉरी. आणि तिथे शाळेत पपेट शो असतो. बरं. आणि गिरिजाला येत नसतं, काही येत नसतं. पपेट शो येत नसतो. पपेट शो येत नसतो रे. अच्छा. आणि मग तिथे सुरुद नावाचा एक मुलगा येतो. हा. आणि मग तो गिरिजाला हेल्प करतो. आणि मग सुरुद लॉयला मध्ये जातो. गिरिजाचे पपेट चालवत होतो त्याच्यासाठी. हा, गिरिजाचे पपेट चालवतो त्याच्यासाठी. आणि मग तो जातो लॉयला मध्ये, आणि गिरिजा तिथेच राहते, म्हणजे त्याच शाळेत राहते पपेट चालवत. आणि मग एक, अरे अख्खा लाईफ पपेट नसतो. अरे नाही रे, शाळेत पपेट चालवत असते. नाही तो पपेट शोलाच नाही जात. हा, पपेट शो झाला चला आता. ओके, नाही चालेल. जात. हा. नाही जात. अजून थोडे दिवस होता तर मग जातो. बरं, मग जा. हा, ओके. मग तो लॉयला मध्ये जातो. आणि मग ते मोठे होतात. आणि मग ते भेटतात. आणि मग त्यांचं लग्न होतं. आणि मग त्यांना कबीर होतो. मी सांगितलं. व्हेरी नाईस. आणि कबीर, गिरिजा, सुरुद आणि रंगा असे सगळे जण अडीमिडी गुपचिडीमध्ये येतात. ये! आणि लहानपणी सुरुदनी गिरिजाने पपेट चालवले असतात. हा. नंतर गिरिजा सुरूचं पपेट चालवलं. ही पंचलाईन अजून त्याला कळलेली नाहीये. थोड्या दिवसांनी कळेल. या सगळ्या ग्रिप्स थिएटर किंवा लहान मुलांचं थिएटर आहे, त्याच्याबद्दलचं तुझं अनुभव? ॲक्च्युली हे सुरू तेव्हा लहान होता. मग मी 86 साली ते थिएटर करायला सुरुवात केली, तर अगदी नुकताच त्याचा जन्म झाला होता. 1 वर्षाचा होता तो. तिथपासून ते आत्तापर्यंत मी ते लहान मुलांचं थिएटर करतो आहे. आणि आता त्या गोष्टीला म्हणजे
86 ते आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 33 वर्ष झाली आहेत त्याला. वर्ष झाली. आणि लहान मुलांसाठीच नाटकं करतोय मी अनेक. आणखीन आता कसं आहे की आता हा नातू झाल्यापासून मला पुन्हा एकदा असं वाटायला लागलं की आपण या नव्या पिढीकरता पण आपण नव्याने काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे ती आता परत नवी लाट नाटकाची आम्ही घेऊन येऊ आत्ताच्या सेन्सिटिव्हिटी करता या मुलांकरता. आणि माझ्या करिअरच्या अखेरीपर्यंत काय आयुष्याच्या अखेरीपर्यंत जे काय असेल लहान मुलांसाठी मी काही ना काहीतरी करत राहीन एवढं वाह. निश्चित आहे. एनिवे तुम्ही सगळेजण इथे आलात, तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि कबीर थँक्यू सो मच, तू इकडे आलास. Episode आणि संपला. तू आता एपिसोड संपला असं तूच सांगितलंस, पण मगाची कॉम्पिटिशन तू जिंकलास की नाही सुरुच बरोबरची. मग तुला गिफ्ट नको का द्यायला? पाहिजे 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 पाहिजे. मग तुला सेट वरचं जे आवडेल ते घेऊन जा. सायकल नको आपल्याकडे आहे. कबीर का तो पोपट हवाय, पपेटवाला पोपट हवाय. पोपटाला पोपट. कुठलं एक घ्यायचं, एक. कुठली एक घ्यायची गोष्ट? आमचा साड होईल, तो हात साड होईल. तो हात सॅड होईल. तो हात सॅड होईल असं नाही नाही म्हणाला. सॅड नाही होणार, आम्ही त्याला हसवू नंतर गुलगुल्या करून. डोंट वरी. हा पोपट. हो हे प्राइस झालं कबीरचं. हो. आणि एपिसोड मध्ये आलात म्हणून आमच्याकडनं पण तुम्हाला एक गिफ्ट आहे. सोनिया प्लीज येस. डू द ऑनर्स. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही आलात. गंगा Thank थँक्यू you. सो मच. या इज अ लवली किड. थँक्यू. सी यू ऑफ. थँक्यू. बाय. अरे बाप रे, गप्पांच्या नादात किती वाजले कळलंच नाही. अय्या हो, म्हणजे माझी नाईट क्रीम लावायची वेळ झाली. अरे ऐक ना, ए नाही आता पिल्लू गुड नाईट म्हणायची वेळ झाली. म्हणजे स्टोरी सांगायची वेळ झाली. हो या तुम्हाला स्टोरी सांगतो, बसा. बस बस बस. झोपा. बरं का पिल्लू, एक ना म्हातारी होती. ती तिच्या लेकीकडे जायला निघाली. ओलारी कौवे ती. अरे ओलाने उभारणी नाही रे बाबा, चालत जायला निघाली. वाटेत तिला भेटला सिंह. तो म्हणाला मी तुला खाईन. ती म्हणाली नको रे बाबा, लेकीकडे जाई, ती तूप रोटी खाईन, जाड जुड होईन, मग तू मला का. आजकालच्या मुलांना काय प्रश्न पडतात. लेकीकडे जायला निघाली तर कशी जायला निघाली. कठीण होत चाललंय यांना गोष्ट सांगणं. अर्थात मी असा एकटाच नाहीये, अजून खूप आई बाप आहेत. त्यांना आपण भेटणारच आहोत. क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळी स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्सच्या पुढच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका अळीमिळी गुपचिळी.